नमस्कार मैत्रिणींनो, आर डी फॅशन मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला साडी दाखवलेली आहे घरच्या घरी कशी तयार केली, सुंदर डिझायनर. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 1 मीटर अंतरावर टेपने खून करा खालच्या काठापासून व तिथे एक पॅच लावून घ्या. खालून 5 इंच अंतर ठेवायचं आहे. बघा, मी पॅच लावलेला आहे. व्हिडिओत ते दाखवलं गेलं नाही, कट झालेला आहे माझ्याकडून. बघा, टाचण्या घ्यायच्या आहेत आपल्याला अशा. खालून 5 इंच अंतर ठेवा काठाकडून आणि 2 पॅचेसच्या मधलं अंतर 8.5 इंच येईल. एवढं अंतर घेऊन पॅचेस आपल्याला टाचणीने सेट करून घ्यायचे आहेत. संपूर्ण साडीला असे पॅचेस 8.5 इंचावरती लावायचे आहेत. बरोबर अंतर असं मोजून घ्यायचं आहे आपल्याला. दिसत आहे तुम्हाला. बघा, सावकाश दाखवत आहे. साडी सुळसुळीत आहे, त्यामुळे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जे पॅचेस आहेत, तर माझ्याकडे ब्लाऊजमधला कापड उरलेला होता आणि साडीच्या काठाचा कापडसुद्धा तो मॅच झाला, म्हणून मी हे पॅचेस त्या ब्लाऊज पीसपासून बनवून घेतलेले आहेत. याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे, तो बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसे बनवले ते. खूपच सुंदर लूक येतो या साडीला. बघा, प्लेन साडी होती ही. किती छान तयार होते, झाल्यानंतर दिसतेच तुम्हाला. माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि तुम्हाला ही साडी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा. बघा, झालेलं आहे. शेवटपर्यंत आपण गेलेलो आहोत. 11-12 पॅचेस मला लागलेले आहेत इथे. साडीच्या काठाचा जो कलर असेल तो पॅचेसचा कलर तुम्हाला निवडायचा आहे. आता हे पॅचेस आपल्याला व्यवस्थित मशीनवरती शिलाई करून घ्यायची आहे. याला बघू शकतात मी कसं शिलाई करत आहे. अशी साडी गोलगोल फिरून घ्यायची आहे. पॅचेस फिरवायचा नाही आहे. सुई पण तिथेच ठेवायची आहे. दिसत असेल तुम्हाला. बघा, हा दुसरा पॅच मी दाखवलेला आहे. बघा कसं काढत आहे मी. अशा प्रकारे आपल्याला सर्व पॅचेसला शिलाई करून घ्यायची आहे. पूर्ण शिलाई झाल्याशिवाय टाचण्या काढायच्या नाहीत.
संपूर्ण पॅचेसला शिलाई करून झालेले आहे. आता आपल्याला टसल्स लावायचे आहेत, म्हणजेच गोंडे. या टसल्सचा गोंड्यांचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, कसे बनवायचे बघा. हे सुद्धा ब्लाऊज पीसपासून बनवलेले आहेत. याला कुठलाही धागा किंवा काही वापरलेलं नाही आहे, फक्त मणी लावलेले आहेत. बघा, असे 2 काठ जोडून घ्यायचे आहेत आपल्याला साडीचे आणि त्याला मध्ये आणि असे 2 भाग करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि खुणा करून घेऊन आपल्याला ते गोंडे लावायचे आहेत. बघा मी कसे लावत आहे. सावकाश लावून घ्यायचे आहेत आपल्याला गोंडे. बघा, एक्स्ट्रा झालं असेल तर ते कट करून घ्यायचं. थोडं सावकाश दाखवत आहे मी हे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी साडी बनवली. बघा, प्लेन साडी होती ही. याला काठ लावला आणि काठ लावल्याचं मी तुम्हाला हे व्हिडिओ दाखवू शकले नाही. लेस लावून घेतली आणि नंतर त्याचं सगळं लूक आलेलं आहे. बघा, फायनल लूक आलेला आहे साडीला, बघू शकता.